आज आपल्याला पाहायचं आहे चुंबकाचे उपयोग। तर चुंबकाचे उपयोग यासाठी मला काही साहित्य लागणार आहे। साहित्य बघा, हे बघा साहित्य, हे चुंबक लागतील दोन प्रकारचे असे N आणि S असलेले। त्यानंतर हे मी मोठे पण चुंबक घेतले, हे बघा हे मोठे पण चुंबक आहेत। काही लांब खिळे लागतील आपल्याला, हे बघा हे लांब खिळे आहेत। नंतर काही छोटे खिळे लागतील आपल्याला, हे बघा हे छोटे खिळे। तर ह्या छोटे खिळे, मोठे खिळे आणि हे मॅग्नेट, छोटे मॅग्नेट, मोठा मॅग्नेट आणि हा कागद। आता मी काय करणार आहे, हा कागद जे आहे या कागदाचे तुकडे करणार आहे। म्हणजे कसं करायचं आहे की आपण जेव्हा खूप कचरा असतो त्या कचऱ्यामध्ये लोखंड कसं गोळा करतात ते आपल्याला या प्रयोगाच्या द्वारे पाहायचं आहे। तर आता मी हा कचरा आहे समजा, हे बघा हे कचरा आहे की नाही, कागदाचा कचरा, प्लास्टिक वगैरे कागदाचा कचरा असं सगळा असतो आणि त्याच्या खाली मी असे लपवून खिळे ठेवते। ठीक आहे, हे 3-4 छोटे खिळे आहेत, हे 2 मोठे खिळे आहेत आणि हे बाकीचे छोटे खिळे काही आहेत। तर यांना मी असं लपवून ठेवते आणि याच्यावर की नाही असं झाकून ठेवते, म्हणजे झाकलेले अवस्थेत आणि ह्याचं पूर्णपणे झाकून ठेवते। ठीक आहे, असं झाकलेलं आहे। मग आता खूप कचऱ्याचे ढिगारे असतात शहरामध्ये खूप मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे असतात। मग त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ना ज्या लोकांना लोखंड वेगळं करायचं असते तेव्हा मग ते काय करतात, खूप मोठमोठे मॅग्नेट असतात। हे असे छोटे मॅग्नेट नसतात, खूप मोठमोठे मॅग्नेट असतात आणि ते मॅग्नेट काय करतात, ते मोठमोठ्या क्रेनला लावतात आणि ती क्रेन आहे ना, आता हा कचऱ्याचा ढिगारा आहे, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून पहा असं मॅग्नेट फिरवलं आपण, असं मॅग्नेट फिरवलं असं की बघा काय हे बघा आपले खिळे आपल्याला आलेले आहेत। ठीक आहे, याला किती आलेत खिळे, हे 2 आणि 2 4 आले, मी बाजूला करून टाकते। मग अशी ती क्रेन बाजूला करून याला एक आलेला आहे। ठीक आहे, मग पुन्हा असं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पुन्हा मॅग्नेट फिरवतात असं बघा। यावेळेस काय आलेलं आहे, कचरा बाजूला काढायचा, पहा हे एक मोठा खिळा पण आला आणि हे 2 छोटे खिळे आलेले आहेत, पहा हे बाजूला करते। पुन्हा मग मॅग्नेट फिरवायचं आहे असं आपण त्या कचऱ्यातून, कचरा बाजूला करायचा, पहा कचरा पण आला, कचरा बाजूला करते मी, कचरा त्याच्यामध्ये अडकला गेला। तर या मॅग्नेटचे हे बघा हे खिळे असे, हे लोखंडी खिळे आहेत, तर हे खिळे असे बाजूला। त्यानंतर हे बघा हे छोटे खिळे होते, हे छोटे खिळे 4 होते, 4ला 4 पण खिळे हे बाजूला निघालेले आहेत। हे 4 खिळे छोटे बाजूला निघालेत, हे 2 खिळे मोठे होते, हे 2 पण बाजूला निघाले। या छोट्यापैकी बघू आता छोटं काय आहे का, बघा छोट्यामध्ये एक होता बघा हा छोटा खिळा, हा पण निघाला बाजूला। याच्यामध्ये आता काही नाही या कचऱ्यामध्ये, पहा मी या कचऱ्यातून लोखंड गोळा केलेला आहे वेगळं। म्हणजे असं मोठमोठे जेव्हा ढिगारे असतात शहरामध्ये कचऱ्यांचे, तर त्या कचऱ्यातून असं लोखंड गोळा करतात आणि ते लोखंड ते विकतात। तर असं आपण मॅग्नेटच्या द्वारे कचऱ्यातून लोखंड गोळा करू शकतो। आजच्या प्रयोगात सहभागी विद्यार्थी आहेत शिवप्रसाद होळकर, सार्थक मकने, अक्षरा झुरे आणि काजल करवर। तर यांच्या हातात त्यांनी गोळा केलेले हे मॅग्नेटच्या द्वारे हे लोखंड आहे। त्यांनी हे पूर्णपणे लोखंड कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काढलेलं आहे, दिसत आहे ना। अशा प्रकारे आपण हे मॅग्नेटच्या द्वारे कचऱ्यातून लोखंड गोळा करू शकतो। याचे हे दोन टोकं असतात, N टोक आणि S टोक। हे जे 2 टोकं असतात N आणि S, जर आपण सारखे टोकं त्यांना भिडतच नाहीत, म्हणूनच आता हे बघा हे विरुद्ध टोकं आहेत, हे ऑटोमॅटिक काय होते असं जाऊन याला चिटकते। म्हणजे हे S आणि N विरुद्ध टोकं एकमेकाला चिटकतात आणि सारखे टोकं जे असतात ते एकमेकाला दूर ढकलतात। हे बघा त्याचे किती जवळ नेलं बघा, विरुद्ध टोकच चिटकलं। सारखे टोकाच्या जवळ जर मी नेत राहिलं तर ते सारखं फिरत राहते। हे बघा N च्या जवळ बघा कसं फिरायलं,
म्हणजे एन हा कधी त्याला चिटकतच नाही, डायरेक्ट यसमध्ये पॉवर असल्यामुळे हा यस एनला येऊन चिटकला. अशा प्रकारे आपण हे करू शकतो. पाहिलं का तुम्ही?